दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल. पंतप्रधान मोदींची गर्जना. दहशतवाद्यांची उरली सुरली जमिनी नष्ट करण्याची वेळ आल्याचा इशारा. जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या. अल्लाहू अकबर म्हटलं तरी अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नींनी सांगितली स्वतःवर ओढवलेली परिस्थिती. आईनं कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. पुण्यासह देशही हळहळला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत कडकडीत बंद. काही शाळांनाही सुट्टी जाहीर. रस्त्यावर शुकशुकाट. दुकानं बंद. भारतानं केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. 1972च्या शिमला करारातून बाहेर पडण्याचा विचार. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक. भारतानं युद्धनौका अरबी समुद्रात उतरवल्या. भारत सागरी मार्गाने हल्ला करण्याच्या भीतीनं पाकिस्तानकडूनही उत्तर अरबी समुद्रात आज आणि उद्या युद्धनौकांचा सराव. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका. सिंधू पाणी वाटप करार स्थगित. अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश. सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंची शिवसेना जाण्याची शक्यता कमी. अपरिहार्य कारणास्तव हजर राहणं अशक्य असल्याची अरविंद सावंतांची माहिती. तर बैठकीला जाणार नसल्याची राऊतांची स्पष्टोक्ती. ठाकरे गटाच्या भूमिकेवर आश्चर्य. सरकारच्या सर्व निर्णयांच्या आम्ही पाठीशी. संजय राऊतांनी दिला विश्वास. सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचे सल्ले ऐकून घेणार का असा सवाल. विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत का. श्रीनगरला गेलेल्या शिंदेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल. सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात महाराष्ट्राचं हसं करत असल्याची टीका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी. कराडच्या डिस्चार्ज अर्जावर सरकारी पक्षाकडून बाजू सादर. विष्णू चाटेंकडूनही डिस्चार्ज अर्ज दाखल. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा.